आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आनंदीने समीदाच्या फोटोसमोर उभं राहून सांगितलेलं असतं की तुम्ही आता तुमच्या आवाजामध्ये मुलांना अशी हाक मारा की त्यांची मनं शांत झाली पाहिजे, त्यांना शांतपणे झोप लागली पाहिजे. तेव्हा तिथे छाया येते आणि म्हणत असते, अहो आनंदीताई, तुम्ही इतक्या धीराच्या आहात, साफ मनाच्या आहात की तुम्ही इतक्या चांगल्या मनाने एका आईला हाक मारलेली आहे. ती आई तुमचं नक्की ऐकणार. तुम्ही जे करताय ना त्याने नक्की सगळ्यांच्या मनाला समाधान आणि शांतता मिळणार. तेव्हा इथे आता आनंदी म्हणते, छायाताई मी सांगितलेलं तुम्ही आणलंत का? ती म्हणते हो आणलं. ती म्हणते करा मग, प्ले करा. तेव्हा इथे बटन सुरू केल्यानंतर एक सुंदर अशी अंगाई साऊंड रेकॉर्डरला तिने लावलेली असते मोठ्या आवाजात. त्याच्यामध्ये समीदाचा आवाज युगंधरने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि ते गाणं, तो ऑडिओ व्हिडिओ तिने इथे मोबाईलवरून साऊंडला आता कनेक्ट केलेला असतो आणि मोठ्या आवाजात ती अंगाई तिने लावलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, खूपच सुंदर अंगाई, आपल्या सगळ्यांच्या आवडीची ती अंगाई आता इथे लावलेली असते. ती म्हणजे निजली रात निजे चांदोबाई, बाळाला झोप का ग येत नाही, अशी सुंदर अंगाई लावल्यानंतर इथे आता छायाताई म्हणतात, आनंदीताई अहो ही अंगाई तर आपल्या समीदाताईंनी गायलेली आहे ना? तेव्हा आनंदी म्हणते हो, आता हीच अंगाई मुलांच्या मनावरती फुंकर घालेल आणि त्यांना शांतपणे झोप लागेल. तेव्हा प्रांजल म्हणतो, दादा रे ही अंगाई आपल्या आईची आहे ना? तेव्हा मिताली म्हणते हो, आपल्या आईची अंगाई आहे. जेव्हा आपण लहानपणी आजारी पडायचो ना तेव्हा आपल्याला कुशीत घेऊन हीच अंगाई म्हणायची आपली आई. ती अंगाई ऐकून इथे आता युगंधरसुद्धा मनाने सुखावलेला असतो. त्यालासुद्धा झोप येत नसते ना, तो सुद्धा लहान मुलांसारखा अंगाई ऐकत झोपी जाण्याचा आता प्रयत्न करत असतो. पृथ्वी, मिताली, प्रांजल तर आपल्या आईचा फोटो जवळ घेऊन आता शांतपणे झोपलेला असतो. अशा रीतीने आनंदीने जे प्लॅनिंग केलेलं असतं अंगाई लावण्याचं, ते प्लॅनिंग तिचं सक्सेसफुल झालेलं असतं. निजली रात निजे चांदूबाई, बाळाला झोप काग येत नाही, ही अंगाई आता काम करून जाते. छाया म्हणते, खरंच आनंदीताई, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अहो या घरातलं वादळ तुमच्यामुळे थांबलं, या घरातलं वादळ तुमच्यामुळे थांबलं, मुलं तुमच्यामुळे झोपली. तेव्हा आनंदी म्हणते, मी काहीच केलेलं नाही आहे छायाताई. हे जे काही केलं आहे ना ते सगळं समीधाताईंनी केले, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झाले. तेव्हा इथे आनंदीला फक्त एकच गोष्ट हवी असते, मुलं आणि इथे त्यांचे वडील एकत्र आले पाहिजे, नात्यामध्ये आलेला दुरावा निघून गेला पाहिजे. तेव्हा इथे छाया म्हणते, तुम्ही हे सगळं करून दाखवाल पण या घरातली माणसं तुमचं ऐकून घेतील का? ती म्हणते, प्रयत्न तर हाच असणार आहे माझ्यामुळे. इथे आता मुलं आणि वडिलांमध्ये दरी येता कामा नये आणि ती दरी मला भरून काढायची आहे. आरती टेन्शनमध्ये असते तेव्हा आरची म्हणत असते, अगं आरतीताई काय झालं? अगं तू काय इथे इकडे तिकडे फेऱ्या मारतेस? त्यापेक्षा तू एक काम करतेस का? अगं तू एक काम कर, आनंदीताईला फोन कर आणि विचार ना तिकडे सगळं ठीक आहे ना, तिला आपली गरज तर नाही आहे ना? तेव्हा ती म्हणते, फोन करू की नको करू त्याच गोष्टीचा मी विचार करते. तुला माहिती आहे का आरची, अगं काल मालक साहेब एवढे चिडले होते ना, त्यांचा राग आधी टोकालाच होता ग, म्हणून मी विचार करते की काय करू, फोन करू की नको. तेव्हा आरची म्हणते, मी तर म्हणते तू फोन कर, कारण आनंदीताईला आपली गरज असेल तर. काल आपली आनंदीताई एकटीच होती ना, तिला एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटं पडल्यासारखं वाटत असेल. आपण तिला काल प्रॉमिस केलं होतं ना की किती आणि काहीही झालं तरीसुद्धा आम्ही तुझ्या सुखदुःखात तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत म्हणून आपण तिला प्रॉमिस केलं होतं ना, मग आपण ते पूर्ण करायला नको? इथे आपण दोघीजणी सोबत आहोत ग, पण तिथे तर आपली आनंदीताई बिचारी एकटीच असेल ना, हो की नाही? एवढ्या मोठ्या हवेलीमध्ये
आधीच तिच्यावरती सगळेजण चिडलेत. मला असं वाटतं आपण फोन केला पाहिजे. तेव्हा आरती म्हणते, ठीक आहे, मी लगेच फोन करते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आबासाहेब आलेले असतात. आबा जाधव येतात. ते म्हणतात, आरती, ए आरची. तेव्हा त्या दोघीजणी म्हणतात, आबा तुम्ही आलात? ते म्हणतात, हो पोरींनो, मी आलो. तेव्हा जा बाळा जरा पाणी घेऊन ये. तेव्हा आरची पाणी वगैरे घेऊन येते. तोपर्यंत आबा सांगत असतात की आपल्या आनंदीचा आणि मालक साहेबांचा ॲवॉर्ड फंक्शनचा कार्यक्रम मी टी व्हीवरती बघितला बरं. खूप आनंद झाला. मालक साहेबांना एवढा मोठा ॲवॉर्ड मिळाला, त्यांचं एवढं कौतुक झालं, ते बघून खरंच खूप मनाला आनंद तर झालाच. सगळ्यात जास्त मला जे आवडलं ते म्हणजे आपल्या आनंदीच्या हातून मालक साहेबांना एवढा मोठा ॲवॉर्ड देण्यात आला, तिला इतका मान सन्मान देण्यात आला. या गोष्टीचा खरं तर मला खूप जास्त आनंद झालेला आहे. खरंच आपल्या मुलीने नशीब काढलं, मालक साहेबांसारखा नवरा तिला मिळाला. बरोबर ना? बरं हे बघ आरती, मी काय घेऊन आलो आहे? आपल्या मालक साहेबांसाठी शाल आणि आपल्या आनंदीसाठी मी साडी घेऊन आलो आहे. त्या दोघांना आपण तिघेजणं द्यायला जाऊया त्यांच्या घरी. मी हातपाय तोंड धुतो, आपण तिघेजणं तिथे जाऊ आणि हे त्यांना देऊ. तेव्हा आरती म्हणत असते, अरे देवा, आता मी आबांना काय सांगू की तिथे वातावरण सगळं विस्कळीत झालं आहे म्हणून. सगळे लोक एकमेकांच्या जीवावरती उठलेत. आता ही गोष्ट मी आबांना कशी काय सांगू? त्यानंतर इथे सगळेजण आता झोपलेले असतात. इथे आता मिताली शांतपणे झोपलेली असते, प्रांजल झोपलेला असतो, पृथ्वी झोपलेला असतो. त्यानंतर पृथ्वीला जाग येते. आपल्या भावंडांना इतकं शांत आणि समाधानी झोपलेलं बघून त्याला खूपच जास्त छान वाटतं. पण त्याला एक प्रश्न पडलेला असतो की त्याच्या आईची अंगाई त्या ठिकाणी लावली तरी कुणी? ही आयडिया कुणी केली असेल? माझ्या आईने गायलेली अंगाई तिथे कशी काय आली? त्यानंतर इथे आनंदी देवाजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की देवा, मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. घरामध्ये आता पुन्हा भांडण नको. सगळे लोक एकमेकांच्या समोर आल्यानंतर एकमेकांबरोबर वाद घालायला नको. एकमेकांशी सगळ्यांनी नीट बोलू दे आणि या घरामध्ये आता पुन्हा भांडण नको. तेव्हा इथे युगंधरसुद्धा उठलेला असतो. तो आपल्या रूममध्ये बघतो, त्याचा मोबाईल नसतो. तेव्हा तो म्हणत असतो, हे काय, माझा मोबाईल कुठे गेला? तेव्हा तो आपला मोबाईल बघायला हॉलमध्ये येतो. त्याचा मोबाईल हॉलमध्ये असतो. तो म्हणतो, हे काय, माझा मोबाईल इथे काय करतोय हॉलमध्ये? आणि या ब्लूटूथला कोणी कनेक्ट केला? तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेला असतो पृथ्वी. पृथ्वी म्हणत असतो, वा वा युगंधर निंबाळकर, वा, काय तुम्ही खेळता हो लोकांच्या मनाशी. म्हणजे आम्ही इथे रागवलोय, चिडलोय म्हणून आमचा राग कमी करण्यासाठी तुम्ही आमच्या आईच्या आवाजाचं भांडवल केलं. तुम्ही आमच्या आईने गायलेली अंगाई इथे लावलीत. का करताय तुम्ही असं? कधीपासून तुम्ही असे वागायला लागलात, खोटं बोलायला लागलात? तेव्हा युगंधर म्हणत असतो, एक मिनिट, पहिली गोष्ट तर माझा मोबाईल इथे कसा आला मला माहिती नाही. माझा मोबाईल माझ्या रूममध्येच होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अंगाई मी लावलेली नाही. मला नाही माहिती कुणी लावली आहे. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, बास करा युगंधर निंबाळकर, बास करा. हे सगळं तुम्हीच केले, हे कबूल करा ना. कशाला उगाच खोटं बोलताय? तेव्हा तो म्हणत असतो, एकदा सांगून कळत नाही आहे का तुम्हाला? मी सांगितलं ना, ही अंगाई मी लावली नाही म्हणून. तेव्हा पृथ्वी म्हणतो, मग कुणी लावली सांगा ना, कुणी लावली? तुमच्या खोटं बोलण्याचं आहे ना, राग यायला लागला आहे मला. पहिलं तुम्ही खोटं बोललात की तुम्ही लग्न केलेलं नाही आहे आणि माझ्या आईच्या जागी तुम्ही एका मुलीला घेऊन आलात. नंतर तुम्ही म्हणताय की लग्न जबरदस्तीने झाले. डिवोर्स द्या म्हणालो तर तुम्ही डिवोर्स द्यायलासुद्धा तयार नाही. त्यानंतर आतासुद्धा हे गाणं तुम्ही लावले तरीसुद्धा तुम्ही म्हणताय लावलं नाही. तेव्हा किती खोटं बोलाल तरी किती? तेव्हा युगंधर म्हणतो, मला खोटं बोलायची काय बी गरज नाही. याआधीसुद्धा मी खोटं बोललो नाही आहे आणि यापुढेसुद्धा मी खोटं बोलणार नाही आहे, असं आता युगंधर म्हणतो. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, अरे देवा, घरामध्ये शांतता निर्माण व्हावी
यासाठी मी ही अंगाई लावली होती, पण इथे तर आता मोठा गैरसमज झाला. तेव्हा आनंदी म्हणते, मालकसाहेब 1 मिनिट. तेव्हा आनंदी म्हणते, पृथ्वी हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही अंगाई मालकसाहेबांनी नाही, मी लावली होती. काय करणार होते मी? तुम्ही कुणीही शांतपणे झोपायला तयारच नाही. तुमच्या मनाची घालमेल मला बघवली नाही, म्हणून ही अंगाई मी लावली होती. तू प्लीज मालकसाहेबांवरती आरोप करू नको. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, तू काहीही म्हण आनंदी, पण मी यांना अगदीच चांगलंच ओळखतो. कुणी काय केलंय ना हे मला सांगायची गरज नाही. त्यानंतर इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी तू समजतेस काय गं स्वतःला? कोण आहेस कोण तू? मी तुला किती वेळा सांगितले, तू या घरातली सून नाही, तू माझी बायको नाही, तू माझ्या मुलांची आई नाही. त्यामुळे तू कुठल्याही गोष्टीमध्ये पडायचं नाही. माझ्या आणि माझ्या मुलांमध्ये अजिबात बोलायचं नाही, कळलं तुला? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू आता आहे ना बाहेर फिरणंसुद्धा बंद कर. किचनच्या बाहेर तू यायचंच नाही, किचनमध्येच राहायचं. अजिबात कुणाजवळ काहीच बोलायचं नाही, कळलं तुला? त्यानंतर इथे प्रांजलला ही गोष्ट समजलेली असते की अंगाई आनंदीने लावली होती. तेव्हा प्रांजल म्हणतो, त्या आनंदीची एवढी हिंमत, आमच्या आईची अंगाई लावली तिने. आमच्या आईच्या अंगाईचं भांडवल करायला लागली ती. सोडणार नाही आहे मी तिला. तिची चांगली आता मस्ती जिरवतो थांब. तेव्हा पृथ्वी म्हणतो, प्रांजल हे सगळं करायची आता तुला काहीच गरज नाही आहे. आपल्याला जे हवं आहे ते झालं आहे. आनंदीला पनिश केलं आहे. तिने किचनमधून बाहेरच पडायचं नाही आहे, तिने किचनमध्येच राहायचं. मग आता सगळ्या गोष्टी मिटल्यात तर कशाला उगाच तू काय बोलतो आहेस? तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, माझं एक काम आहे, मी बाहेर चाललो आहे, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा इथे लगेच प्रांजल म्हणतो, दादा म्हणाला काही बोलायचं नाही म्हणून मी गप्प बसणार आहे का? अजिबात नाही. मी त्या आनंदीला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. तिची मस्ती मी जिरवणार. आई काय फक्त दादाची होती, तुझी आणि माझी नव्हती का आई? पण तरीसुद्धा दादाने सांगितलं म्हणून मी गप्प बसणार नाही. मी त्या मुलीला चांगला धडा शिकवणार, जिरवणार मी तिची मस्ती. तेव्हा इथे शिल्पा म्हणते, प्रांजल. तेव्हा प्रांजल म्हणतो, नाही तू प्लीज, तू मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. काही झालं तरी मी थांबणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, मी आहे तुझ्याबरोबर. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तर इथे आनंदी देवासमोर हात जोडून उभी असते. ती म्हणत असते, देवा नकळतपणे का होईना, पण मालकसाहेब आणि मुलांमध्ये दरी पाडण्यासाठी मीच जबाबदार आहे. काही झालं ना तरीसुद्धा हे सगळं संपलं पाहिजे. माझ्यामुळे या घरामध्ये वाद नको तर शांतता येऊ दे. त्यासाठी मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. घरातलं वातावरण नीट करण्यासाठी, मुलांच्या मनामधला राग घालवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा तो म्हणतो, हो खरंच? तुझ्या मनामध्ये खूप गिल्ट आहे का? तू चुकीची आहेस हे कळतंय ना तुला? मग आता या सगळ्याचं प्रायचित्त करायचं आहे का तुला? ती म्हणते, हो करायचं आहे मला प्रायचित्त. तेव्हा ती म्हणते, प्रांजल तू सांग ना मी काय करू? तो म्हणतो, ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल की तुला प्रायचित्त करायचं आहे तर मी सांगेन ते करून दाखव. चल माझ्याबरोबर बाहेर. तेव्हा त्याने एक अशी गोष्ट तिला आता करायला सांगितलेली असते जी खूपच जास्त रिस्की असते. तेव्हा इथे आता छायाताई म्हणतात, आनंदीताई प्लीज तुम्ही हे सगळं करू नका, तुम्हाला नाही सहन होणार. आणि मालकसाहेबांनी काय सांगितले तुमच्या लक्षात आहे ना? तुम्ही किचनमधून बाहेर पडायचं नाही आहे. मग तुम्ही कसं काय हे सगळं करणार आहात? तेव्हा आनंदी म्हणते, छायाताई आता माझ्यासाठी फक्त आणि फक्त मुलांचा आनंद महत्त्वाचा आहे. मी मुलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल तिरस्कार नाही बघू शकत. त्यामुळे आता प्रांजलने मला जे सांगितलं आहे ते मी करणार आहे. ते करून जर त्यांच्या मनाला समाधान मिळणार असेल तर मी हे नक्की करणार. चल प्रांजल. प्रांजल म्हणतो, चल. तर इथे आता जे काही घडलेलं असतं त्याला मीच चुकीची आहे, मीच गुन्हेगार आहे असं आनंदीला वाटत असतं. आणि त्यामुळे आनंदी आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता युगंधर निंबाळकर शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा आनंदी त्याच्या रूममध्ये येते आणि तिथेच आता टाईल्सच्या पाया पडते आणि म्हणते की मालक साहेब,
कधी कधी गोष्टी नीट करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागतं. तुमच्यामधलं आणि मुलांमधलं नातं चांगलं करायचं असेल, पूर्वीसारखं करायचं असेल, तर मी या घरातून निघून गेलेलीच बरी. तेव्हा आनंदी घरातून जात असताना उंबरा ओलांडते, तेव्हा तुळस तिचा पदर जणू काही पकडूनच ठेवते. तुळशीमध्ये तिचा पदर हा अडकलेला असतो आणि तेव्हा आनंदी मागे वळून आता पुन्हा एकदा बघते.